प्रश्न काय दिलाय पहिल्यांदा बघा. द रेशो ऑफ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर टू इट्स साइड. द रेशो ऑफ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर. स्क्वेअर चौरस. आता चौरस म्हणजे काय रे? चौ अधिक रस. चारी रस म्हणजे काय? चारी बाजू चारी कोण इक्वल, त्याला म्हणायचा चौरस. मग आता आपल्याला स्क्वेअर माहीत पाहिजे. स्क्वेअरची फिगर काढा. साइड is 7 centimeter and diagonal म्हणजे कर्ण. स्क्वेअरची साइड किती दिला? 7 सेंटीमीटर. साइड इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. डायगोनल काढायचा फॉर्म्युला कोण सांगणार? साइड √2. साइड √2. साइड 7 √2 सेंटीमीटर. मग रेशो ऑफ डायगोनल टू इट्स साइड. देअरफॉर डायगोनल कोणता आला बाळांनो? 7 √2 इज टू साइड 7. मग 7 √2 अपॉन 7 √2 बाय 1 √2 इज टू 1. बरोबर आलं? ओके. द लेंथ ऑफ साइड ऑफ अ रेक्टँगल. रेक्टँगल म्हणजे काय रे? आयत. हा बोर्ड रेक्टँग्युलर आहे, घर रेक्टँग्युलर आहे. शेत जे असतं ते आपलं कोणते रेक्टँग्युलर पण असतात, ट्रँग्युलर असतात. बरोबर आहे का? मग आता रेक्टँगल म्हटलं की रेक्टँगल आपल्याला माहीत पाहिजे. रेक्टँगल काढा. बघा. द लेंथ ऑफ साइड म्हणजे कुणाची? ऑफ अ रेक्टँगल आर 5 सेंटीमीटर and 3.5 सेंटीमीटर. अपोजिट साइड कशा असतात रेक्टँगलच्या? इक्वल. 5 सेंटीमीटर 3.5 सेंटीमीटर. फाइंड द रेशो ऑफ इट्स पेरीमीटर टू एरिया. आता पेरीमीटर म्हणजे काय सांगा? परिमिती. बरोबर. आता पेरीमीटर म्हणजे परिमिती. परी म्हणजे बाहेरील बाजूच्या लांबींची बेरीज. पेरीमीटर काय असणार? मग आता रेक्टँगलचे पेरीमीटर काढायचं आपल्याला. पेरीमीटर इज इक्वल टू काय असणार? 2 इन ब्रॅकेट L प्लस B. 2 इन ब्रॅकेट L मीन्स लेंथ 5 प्लस 3.5. 2 in bracket is equal to centimeter. Area is equal to L into B. L 5 into 3.5. 5 into 5 25
5 into 3 means 15. 17.5 स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया काढला की आपल्याला काय करायचं, स्क्वेअर टाकायचा. लेंथ आहे का ती नाही, एरिया काढलेला आपल्याला. मग आता रेशो ऑफ इट्स पेरीमीटर टू एरिया. रेशो ऑफ पेरीमीटर एरिया. पेरीमीटर सांगा बाळा. 17:17.5 इज इक्वल टू 17.5. एक एक डिजिट मागं आहे डेसिमल पॉईंट. काय येणार सांगा इथं, 170 175. 5 न भागाल वा. 5 त्रिक 15 बरोबर. 2 5 20. पुढं 5 त्रिक 15. therefore 34:35. शंका कुणाची असेल तर बाळांनो विचारा. ओके, प्रश्न वाचूया पहिल्यांदा. शंका वगैरे विचारा. द रेशो ऑफ रेडियस टू इट्स सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. रेशो कुणाचा काढायचा आहे, रेशो ऑफ रेडियस टू सर्कम्फरन्स. आर इज टू 2πr. सर्कम्फरन्स काढायचा फॉर्म्युला काय, 2πr. मग रेशो ऑफ रेडियस टू सर्कम्फरन्स सांगा. रेडियस सर्कम्फरन्स काढायचा फॉर्म्युला 2πr. ओके, मग रेडियस रेशो ऑफ रेडियस टू सांगा. r is to 2πr. 1r/2πr. r ला r गेला 1/2π. therefore 1 is to 2π. बरोबर. द रेशो ऑफ सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ रेडियस r. बघा प्रश्न वाचून दाखवतो बाळांनो. द रेशो ऑफ सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ रेडियस r टू इट्स एरिया. म्हणजे सर्कम्फरन्स इज टू एरिया. रेशो ऑफ सर्कम्फरन्स काय येणार, 2πr इज टू एरिया काढायचा फॉर्म्युला सांगा, πr² इज इक्वल टू 2πr/πr². पायला पाय गेल्यानंतर 2r अपॉन r² मीन्स r इंटू r. r ला r गेला काय राहिला 2/r इज टू 2:2. एखादी पायरी कट केल्या का बा, जितकं जास्त लिखाण करशील तितका जास्त फायदा होत जातो. ओके, आता प्रश्न कितवा घ्यायचा आपल्याला, कंपेअर द फॉलोइंग. कितवा राहिलाय, ते राहिले ते अजून. बरं, आता सांगतोय का ते नंतरच्या पिरियडमध्ये देतो. मी आता काय करतो, तिसरा पूर्णपणे या व्हिडिओमध्ये देतो, नंतर तुम्हाला ते सोडून देतो. ते व्हिडिओमध्ये दिलेलं आहे मी, ते तुम्हाला पोच झालेलं आहे, पण हे झाल्यानंतर तुम्हाला मी सोडून देतो. का अगोदर देऊ, पण हे घेतो की नंतर सोडून देतो.
पेयर्स ऑफ रेशो. सर्वांनी काळजीपूर्वक ऐकायचं. कॅमेरा चालू असतो तिथं बाळांनो आधीमध्ये बिलकुल बोलायचं नाही. लक्षात बा. आता प्रश्न काय दिलाय बा. क्वेश्चन नंबर 3. कम्पेअर द फॉलोइंग पेअर्स ऑफ रेशो. म्हणजे इथं रेशो दिलेले आहेत, पेअर दिलेले आहे, रेशोची पेअर दिलेली आहे आणि त्यात काय करायचं आहे कम्पेअर. कम्पेअर म्हणजे काय करायचं तर तुलना करायची. कोण लहान कोण मोठं. बरोबर. आता आपण इथं गिवन रेशो कोणता दिलाय √5/3 3/√7. आता कम्पेअर विथ काय तर A/B, C/D. तुम्ही परीक्षेला PQRS घेतला तर चालेल, XYZW घेतला तर चालते, कोणतंही अक्षर घेतलं तरी चालेल. फक्त आता कम्पेअर करताना काय करायचं ह्या दोघांचा गुणाकार बघा A/D = आता याच्याबरोबर जर कम्पेअर केलं तर A/D म्हणजेच काय असणार √5 × √7. आतला गुणाकार आत करा किती येणार 35. बरोबर. स्टेटमेंट नंबर फार तर आपण 1 घेऊया. नंतर कुणाचा गुणाकार होणार BC B × C = 3 × 3 = 9 आता आपल्याला या दोघात कम्पेअर करता येत नाही बाळा. ह्या दोघात कम्पेअर करता येतं का नाही. एक तर हा नंबर बाहेर आणला पाहिजे स्क्वेअर रूट घेऊन किंवा हा नंबर आत नेला पाहिजे स्क्वेअर करून. आत जाताना स्क्वेअर करून आत जायचं. मग आता काय करायची तर 81 स्टेटमेंट नंबर 2 फ्रॉम 1 and 2. 1 2 मध्ये एक जो आहे तो अलीकडच्या बाजूला √35 पलीकडं कोण √81. रूट मध्ये 35 आहे, रूट मध्ये 81 आहे. मग या दोघांपैकी मोठा कोण असणार हा. देअरफॉर काय देणार √5/3 इज लेस दॅन 3/√7. बरोबर आलं. घ्या लिहून व्यवस्थित. बघा बाळा सोल्युशन. गिवन रेशो √5 √63 √125. कंपेअर विथ काय घेणार सांगा A/B C/D. देअरफॉर ह्या दोघांचा गुणाकार बरोबर आहे का. मग ह्या दोघांचा गुणाकार बघा A/D = कोण असणार तर हे दोघं 3√5 × √125. बाहेर इथं बाहेर किती असणार नंबर 1 बरोबर. म्हणजे 3 × 1 = 3 आणि आतला गुणाकार आत करा
5 5 गुणिले 5 पाचा पाचा 25 हातच्याले 2 5 दुनी 10 11 12 12शी 2 हातच्याला 1 5 एके 5 ने 6 3 इंटू 625चं स्क्वेअर रूट 25 करेक्ट आणि 25 त्रिक स्टेटमेंट नंबर 1 अँड एडी झाला. आता कोण असणार बी इंटू सी किंवा सी इंटू बी लिहिलं तरी चालेल. काय लिहिणार सांगा. बी सी 5√7 इंटू √63 इज इक्वल टू 5 इंटू 1 5 गुणाकार करा 7 त्रिक 21 2 6 7 42 43 44 5 इंटू 421चं स्क्वेअर रूट 21 5 एके 5 5 दुनी नंबर 2 फ्रॉम 75 105 75 less than 105 therefore 3√5 upon 5√7 is less than √63 upon √125. बरोबर का. घ्या लिहून घ्या. √80 आता गिवन रेशो दिलेला रेशो √80 अपॉन √48 √45 अपॉन √27 कम्पेअर विथ ह्या दोघांची तुलना करायची. एची व्हॅल्यू काय असणार 80 √80 बीची व्हॅल्यू सीची व्हॅल्यू डीची व्हॅल्यू. मग पहिल्यांदा या दोघांचाच गुणाकार आला पाहिजे एडी. मग एडी मीन्स √80 इंटू 27 इज इक्वल टू ह्या दोघांचा गुणाकार आतल्या आतच गुणाकार करायचा. 1 0 ठेवला 8 7 56 8 2 16 7 5 21 बी सी बी आणि सीचा गुणाकार 48 इंटू √45 इज इक्वल टू. आता गुणाकार पूर्णपणे 48 45 45 5 चौक 20 आणि 4 3 4 चौक 16 17 18 19 6 1 21 60 दोन्ही इक्वल आले करे फ्रॉम 1 अँड 2 √260 160 2160 दोन्ही इक्वल आले. देअर फोर काय येणार इथं बघा √80 अपॉन √48 इज इक्वल टू √45 अपॉन √27. घ्या लिहून व्यवस्थित. बघा आता इकडं सर्वांनी बाळा लक्ष ठेव. गिवन रेशो 9.2 अपॉन 5.1 3.4 अपॉन 7.1 कम्पेअर विथ ए अपॉन बी कॉमा सी अपॉन डी. आता या दोघांचा गुणाकार काय येणार बाळांनो एडी ए 9.2 इंटू 7.1. आता या दोघांचा गुणाकार एवढं पाडपाट नाहीत आपलं एका साईडला घ्यायचं सरळ 9.2 7.1 1 न गुणलं
1 गुणिले 2, 1 गुणिले 9, 7 दुनी 14, 7 9 63 आणि 1 64, 2 9 13 5 6. बाळांनो आता इथं डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. कुठं द्यायचा तर इथं पलीकडच्या साईडला 2 डिजिट आहेत, 2 घरं आहेत. मग 2 डिजिटला इथं 2 डिजिट सोडायचं म्हणजे 65.32 नंबर 1. बरोबर. BC या दोघांचा गुणाकार 3.4 × 5.1, 3.4 × 5.1, 1 न गुणलं 5 चौक 20, 5 त्रिक 15, 2 4 3 17. पॉईंट कुठं द्यायचा सांगा लवकर. बरोबर आहे का बाळांनो? काय करायचं, पॉईंट इथे येणार. सतरा 34. कोण मोठं यातलं बाळांनो? हा, इज ग्रेटर दॅन. देअरफॉर 9.2 अपॉन 5.1 इज ग्रेटर दॅन 3.4 अपॉन 7.1. बरोबर. घ्या लिहून व्यवस्थित.